Good evening to all of you. So, from today, we are going to learn about the English grammar, and I'm starting it from the parts of speech. So, parts of speech starting from the noun. Noun is a first part of speech. Before that, I just want to know if there are maximum students who understand Hindi as a optional language. Then I will explain another videos in Hindi as optional, and if maximum student can understand Marathi language, then I will continue it in Marathi as a optional language. Okay, so let's get started. What I'm saying to you, please just keep focus here. The name of person, place, river, things or an event is known as noun. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं, जागेचं, नदीचं आणि कुठल्याही गोष्टीचं जर का नाव असेल, त्याला तुम्ही बोलायचं आहे नाऊन. जसं की पर्सनचं नाव काय आहे? कुठल्याही पर्सनचं नाव, जसं की माझं नाव, त्यानंतर तुमचं नाव, तुमच्या आईवडिलांचं नाव, तुमच्या टीचर्सचं नाव असेल, हे सर्वांचे जे नावं असतील ते कशामध्ये येतात? नाऊनमध्ये येतात. हिरो हिरोईनची नावं असतात, म्हणजे ॲक्टर ॲक्ट्रेसेसचे. ओके, सो द ॲक्टर इज अक्षय कुमार. सो द नेम ऑफ अक्षय कुमार इज वॉट? नाऊन. आफ्टर दॅट प्लेसेस, द नेम ऑफ प्लेसेस ऑल्सो इज इन नाऊन. लाईक संभाजीनगर इज अ नेम ऑफ place, like I mean, it's what? Sambhajinagar is a place, that's why is a district, that's why Sambhajinagar is a noun. After that, Bokardan is a name of place. After that, America, India is a name of our country. After that, Taj Mahal, Sunday, Monday. After that, मंथ्सचे जे नावं असतील ते सगळे कशामध्ये येतात? नाऊनमध्ये येतात. त्यानंतर नाऊनचे किती प्रकार असतात? देअर आर 5 टाईप्स ऑफ नाऊन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. देअर आर हाऊ मेनी टाईप्स ऑफ नाऊन? देअर आर 5 टाईप्स ऑफ नाऊन. I just forget to tell you that there are 8 part of speech. There are 8 parts of speech. देअर आर 8 पार्ट ऑफ स्पीच. त्यातली ही पहिली पार्ट ऑफ स्पीच आहे, तिचं नाव आहे नाऊन. तिच्याबद्दल आपण शिकत होतो. सो नाऊन म्हणजे काय समजलं तुम्हाला? त्यानंतर आपण बघणार आहोत फर्स्ट पार्ट ऑफ नाऊन. सो फर्स्ट पार्ट ऑफ नाऊन इज टाइप्स ऑफ नाउन or part of noun is what? Proper noun. Proper noun means name of particular person, place, river, things or an event is known as proper noun. जसं की इथं पर्टिक्युलर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पर्टिक्युलर म्हणजे काय? विशिष्ट. सो एखाद्या पर्टिक्युलर पर्सनचं नाव, जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमध्ये एखादा समर्थ नावाचा मुलगा असेल, तर समर्थ हे नाव फक्त समर्थचंच आहे ना, दुसऱ्या मुलांचं नाव समर्थ आहे का? ते पर्टिक्युलरली त्याचंच नाव आहे. सो व्हॉट आय एम टेलिंग यू, सो समर्थ इज अ पर्टिक्युलर नेम. दॅट्स वाय समर्थ इज अ प्रॉपर नाऊन. आफ्टर दॅट प्लेसेसचे जर का पर्टिक्युलर नावं असतील, जसं की तुम्ही मला सांगा, संभाजीनगरचं नाव संभाजीनगर आहे पर्टिक्युलरली. संभाजीनगर हे नाव अजून दुसऱ्या कुठल्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं आहे का? नाही ना, बिकॉज इट्स अ पर्टिक्युलर. दॅट्स वाय इट्स अ प्रॉपर नाऊन. जे पर्टिक्युलर असतं त्याला काय बोलायचं? प्रॉपर नाऊन बोलायचं. मग ते कुठल्याही व्यक्तीचं असेल, जागेचं असेल, नदीचं असेल किंवा थिंग्सचं असेल किंवा इव्हेंटचं असेल, ते कशाचंही असू शकतं. सो द एक्झाम्पल ऑफ प्रॉपर नाऊन इज समर्थ, भोकरदन, रॉकी माउंटेन एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे की नंबर्सचे 2 प्रकार असतात. पहिलं असतं सिंग्युलर आणि सेकंड असतं प्ल्युरल. सिंग्युलर म्हणजे ज्याच्यामध्ये एक गोष्ट येते, जसं की बॉय म्हणजे एकच मुलगा असतो. एकापेक्षा जास्त मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा बनतात बॉईज. सो बॉईज हे काय झालं? प्ल्युरल. आणि सिंग्युलर काय झालं? बॉय हे सिंग्युलर का झालं? बिकॉज बॉयमध्ये एकच मुलगा येतो, सिंगल मुलगा येतो, सो इट्स अ सिंग्युलर. आणि बॉईजमध्ये एकापेक्षा जास्त मुलं येतात, सो इट्स अ प्ल्युरल. ओके, तर दिस इज अबाउट दी नंबर. तर मला याच्यामध्ये एक पॉईंट तुम्हाला सांगायचा होता. प्रॉपर नाऊनमध्ये काय होतं? नंबर आणि जेंडर ऑफ प्रॉपर नाऊन कॅन नॉट बी चेंज.
Gender, I hope everyone know about the gender. So in proper noun, number and gender cannot be चेंज. म्हणजे प्रॉपर नाऊनमध्ये कुठल्याही प्रॉपर नाऊन जर का असेल तर त्याचं जे नंबर आहे म्हणजे ते सिंग्युलर असेल तर सिंग्युलरच असतं, ते चेंज होत नाही. त्यानंतर त्याचं जे जेंडर असतं ते पण काय होत नाही, चेंज होत नाही इन टू दी प्रॉपर नाऊन ओनली. ओके. नेक्स्ट टाईप ऑफ नाऊन इज कॉमन नाऊन. Second type of noun is common noun. You can write behind me or write with me. तर first of all, I just write the definition, then I will explain you. Common noun means what? The name of common person, place, a river, things, or an event is known as common noun. सो कॉमन नाऊन म्हणजे काय? कुठल्याही व्यक्तीचं, जागेचं किंवा नदीचं किंवा कुठल्याही वस्तूचं किंवा कुठल्याही इव्हेंटचं जे कॉमनली घेतलं जाणारं नाव असतं त्याला बोलायचं कॉमन नाऊन. जसं की बॉईजला त्यांचे पर्टिक्युलर नावं असतात, त्यानंतर गर्ल्सला सुद्धा त्यांचे पर्टिक्युलर नावं असतात. बट खूप साऱ्या मुली जर का एकत्र आल्या तर मी त्यांना काय बोलू शकते? गर्ल्स बोलू शकते की नाही? गर्ल्स बोलू शकते मी त्यांना जर का खूप साऱ्या स्टुडंट्स नाही, आपण एकच घेऊयात की खूप साऱ्या मुली एकत्र आल्या. फॉर एक्झाम्पल, देअर आर 3 गर्ल्स इन माय क्लासरूम अँड फर्स्ट वन इज मीना, टीना, रीना, असे त्या तिघींची नावं आहे. त्या तिघींची नाव काय आहे? मीना, टीना आणि रीना. तर त्या तिघींना जर का मी एकत्र ग्रॅप केलं तर त्या तिघींना मी असं बोलणार का त्यांच्या पर्टिक्युलर नावाने? नो. मी त्यांना काय बोलेल? गर्ल्स बोलेल मी त्यांना. सो गर्ल्स इज अ कॉमन नाऊन. ते कॉमन आहे, मी ते कॉमनली कोणालाही बोलू शकते. तुमचे जे पर्टिक्युलर नाव असतात त्याला आपण कॉमनली बोलू शकतो का? जसं की मी टीनाला टीनाच बोलणार, मी टीनाला मीना बोलणार का? किंवा मी तिला दुसऱ्या नावाने नाही आवाज देऊ शकणार. बट जर का मी त्या सर्वांना एकत्र केलं तर मी त्यांना मुली म्हणू शकेल. सो गर्ल्स इज वॉट? कॉमन नाऊन. तर हे होतं कॉमन नाऊनबद्दल. बट कॉमन नाऊनमध्ये जेंडर आणि काय बोलतात त्याला, जेंडर आणि नंबर हे काय होतं? चेंज होऊ शकतं. सो राईट हिअर वन पॉईंट इज number and gender of common noun can be चेंज. म्हणजे कॉमन नाऊनमध्ये कुठल्याही नाऊनची जेंडर किंवा नंबर काय होऊ शकतं? चेंज होऊ शकतं. म्हणजे सिंग्युलरचे ते प्ल्युरल होऊ शकतात, लाईक दिस. ओके. त्यानंतर आहे टाईप नंबर 3. द थर्ड टाईप ऑफ नाऊन इज कलेक्टिव्ह नाऊन. The third type of noun is collective noun. What is a collective noun? The name of collections. The name of collections
or groups of persons, places, things are known as collective noun. तर हे बघा, जर का एक मुलगा असेल तर तो काय झाला, सिंग्युलर. बट खूप सारे मुलं जर का एकत्र आले तर ते काय होईल, ग्रुप ऑफ स्टुडंट्स होईल. जर का एक विद्यार्थी होता, इट्स अ सिंग्युलर. बट एकापेक्षा जास्त जर का विद्यार्थी एकत्र आले तर ते होईल ग्रुप ऑफ स्टुडंट्स. सो एक्झाम्पल ऑफ कलेक्टिव्ह नाउन इज ग्रुप ऑफ स्टुडंट. ग्रुप ऑफ स्टुडंट्स मीन्स इज अ कलेक्टिव्ह नाउन. हे बघा, माझ्याकडे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक पुस्तक आहे, एक पुस्तक. दिस इज अ वन बुक ऑफ इकॉनॉमिक्स. ओके. त्यानंतर दिस इज अ टू बुक. किती बुक झाले आहेत, 2. दिस इज 1 अँड दिस इज 2. तर हे 2 पुस्तक झाले. बट 2पेक्षा जास्त पुस्तकं जर का माझ्याकडे असतील, म्हणजे माझ्याकडे 3 पुस्तकं आहे आणि माझ्याकडे अजून खूप सारे बुक्स आहे, जसं की माझ्याकडे अजून एक नोटबुक पण आहे. त्यानंतर माझ्याकडे अजून एक पुस्तक आहे, लाईक दिस. तर हे काय झाले, बंच ऑफ बुक्स झाला. हा बंच झाला एका बुक्सचा. सो बंच ऑफ बुक इज कलेक्टिव्ह नाउन. त्यानंतर कॉमा करून आपण लिहूयात, बंच ऑफ बुक्स लाईक दिस. तर याला बोलतात, काय बोलतात, त्याला कलेक्टिव्ह नाउन बोलतात. पण कलेक्टिव्ह नाउनमध्ये ना, जे जेंडर आणि नंबर्स असतो. कशाचा जेंडर आणि कशाचा नंबर, कलेक्शन्स ऑफ ग्रुप्सचा. 1 सेकंड, जस्ट 1 मिनिट. ओके, द नंबर ऑफ कलेक्टिव्ह नाउन कॅन बी चेंज. नंबर म्हणजे काय रे, सिंग्युलरचे प्ल्युरल, प्ल्युरलचे सिंगल होऊ शकतात. जसं की बुक्समध्ये 3 बुक्स बसतील तर ते 4 होऊ शकतात, किंवा 4 असतील तर 5 होऊ शकतात, किंवा 5 बुक्स जर का एकत्र असतील तर आपण त्याला पण बंच ऑफ बुक्स म्हणूयात. जर का 4 बुक्स असतील तरी आपण त्याला बंच ऑफ बुक्स म्हणू शकतो. त्यानंतर 7 असतील तरी आपण म्हणू शकतो. 8 असतील तरी आपण त्याला बंच ऑफ बुक्सच म्हणतो. तर कलेक्टिव्ह नाउनमध्ये काय असतं, number of collective noun, the number of collective noun can be change. ओके. तर हे होतं ऑल अबाउट द कलेक्टिव्ह नाउन. आफ्टर दॅट 4th टाईप ऑफ नाउन इज मटेरियल नाउन. Material noun means the substance, the names assigned to the materials. Write down behind me. The names assigned to the materials or substances from which things are made.
म्हणजे ज्या सबस्टन्सपासून, ज्या पदार्थांपासून काय बनवू शकतो, एक एक व्यवस्थित म्हणजे एक प्युअर बनू शकते गोष्ट. जसं की फॉर एक्झाम्पल मिल्कपासून आपण काही काही बनवू शकतो. जसं की पासून आपण कर्ड बनवू शकतो. तर मिल्क हे काय झालं, मटेरियल नाउन. नेम असाइन टू द मटेरियल ऑर सबस्टन्सेस फ्रॉम विच थिंग्स आर मेड. अशा वस्तू ज्यापासून आपण काय करू शकतो, एक नवीन वस्तू बनवू शकतो, त्याला बोलायचं आहे मटेरियल नाउन. फॉर एक्झाम्पल गोल्डपासनं आपण गार्नामेंट्स बनवू शकतो. गोल्डपासनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे गार्नामेंट्स बनवू शकतो. त्यानंतर काय बोलतात त्याला, वेगवेगळे नेकलेसेस बनवू शकतो. डिफरंट काइंड्स ऑफ थिंग आपण कशापासून बनवू शकतो, गोल्डपासून बनवू शकतो. तसंच मिल्कचं असतं. मिल्कपासूनही आपण काय बनवू शकतो, कर्ड बनवू शकतो, योगार्ट बनवू शकतो. डिफरंट काइंड्स ऑफ सबस्टन्सेस आपण मिल्कपासून, जसं की पनीर, lots of things we can make from the milk. So milk is also a example of material noun. After that, वूडपासून आपण काय बनवू शकतो, वूडपासून आपण पेजेस बनवू शकतो इंडस्ट्रीमध्ये. नोटबुक्स, तुमचे बुक्सचे असतील, नोटबुकचे असतील. आणि अजून आपण बरेच फर्निचर वगैरे आपण कशापासून बनवू शकतो, वूड्सपासून बनवू शकतो. सो मटेरियल नाउन इज वॉट, द थिंग्स फ्रॉम विच new materials can we make. So this is all about the material noun. But material nounsला ना नॉर्मली प्लुरल फॉर्म्स नसतात. नो प्लुरल फॉर्म्स ऑफ मटेरियल नाउन्स. ओके, नो प्लुरल forms of material noun. So it's all about the material noun. And fifth and last part of noun is abstract noun. Abstract, ABSTRACT, abstract nouns. Students, there are lack of things I have today, because there is no fixed camera and all things. I kept camera in my another hand and I'm writing from another hand. It's really difficult for me also, but yes, I will think about it. If I want, I will take stands and all things which is necessary from next video. Just do focus on abstract noun now. Abstract noun is what? These are names assigned to these are names assigned to various feelings, qualities, actions, states, which neither be seen nor touch. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, अशा काय असतात, आपल्या फिलिंग्स असतात, किंवा अशा आपल्यामधल्या क्वालिटीज असतात, किंवा अशा आपल्या ॲक्शन्स असतात, विच आर डिफरंट काइंड्स, ज्यांना आपण काय करू शकत नाही, बघूही शकत नाही आणि टचसुद्धा करू शकत नाही. तर अशा गोष्टींना बोलायचं आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. दीज आर द नेम्स असाइन टू व्हेरियस फिलिंग्स, क्वालिटीज, ॲक्शन्स, states which neither be seen nor touch. You can say behind me and try to remember. Okay, these are names assigned to various feelings,
qualities, actions, states which neither be seen nor touched. म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे अशा गोष्टी किंवा फिलिंग्स असतात ज्या आपण काय करू शकत नाही, बघूही शकत नाही आणि त्यांना आपण टचसुद्धा करू शकत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल विजडम. Can you see wisdom? No, you can't see wisdom or touch it. Okay. After that, success. After that, love. You never see it or you never touch the love. Okay. After that, honor and etc. etc. So, this is all about the noun and types of noun and types of noun we learn today. In next video we learn about the next part of speech, and next part of speech is pronoun. Thank you for see this video. If you like, do like, share and do comment. If you have any problem you can ask me, okay, in comment also. Thank you.